हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना. तर आजचा आपला विषय असा आहे की दत्तबावनी. की दत्तबावनीबद्दल आज आपण बघणार आहोत. बापूंनी सुद्धा आपल्याला दत्तबावनी रोज एक वेळा, कमीत कमी एक वेळा वाचायला सांगितलेली आहे. गुरुवारी तर आपण न चुकता दत्तबावनी ही वाचलीच पाहिजे. दत्तबावनीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तिच्या पठनाचे, दत्तबावनीच्या पठणाने आपल्याला अगणित फायदे होत असतात, अगणित लाभ होत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे दत्तबावनी ही आपण रोज न चुकता कमीत कमी एक वेळा तरी म्हटलीच पाहिजे. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की दत्तबावनी कुणी लिहिली, दत्तबावनी का लिहिली गेली, दत्तबावनी कोणासाठी लिहिली गेली, ठीक आहे, कुठे लिहिली गेली, कशी लिहिली गेली, त्याच्यानंतर दत्तबावनीमध्ये 52 ओव्याच का आहेत, दत्तबावनीमध्ये हनुमान चालीसेसारख्या 40 ओव्या का नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे दत्तबावनीमध्ये 52 ओव्याच का आहेत, ती 52 ओव्यांचीच का लिहिली गेली, त्याच्यानंतर ती कशी म्हणायची, अशा या काही प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माझ्या मते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल. थोडा जरी आवडला तरी लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. श्री गुरु चरित्र, श्री दत्त पुराण आणि श्री दत्त महात्म्य यांचं सार म्हणजे दत्तबावनी आहे. ठीक आहे, श्री गुरु दत्तात्रय यांचं अतिशय आवडतं स्तोत्र म्हणजे दत्तबावनी. दत्तबावनी पठणाचे अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचे अनन्यसाधारण फायदे आपल्याला होत असतात. श्री दत्तबावनी हे एक असे प्रभावी स्तोत्र आहे जे आपल्याला सुख, समाधान, शांती, आरोग्य प्रदान करत असतात. ठीक आहे, आणि आपल्याला माहितीच आहे की श्री गुरु दत्तात्रय हे माता अनसुया आणि ऋषी अत्री यांचे पुत्र आहेत. आपल्या या हिंदू धर्मामध्ये दत्तबावनीला अनन्यसाधारण महत्व आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू की दत्तबावनी कुणी लिहिली. तर श्री दत्तबावनी ही दत्त संप्रदायातील दत्तावतारी पुरुष श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणजे श्री टेंभे स्वामी यांचे परमशिष्य असलेले श्रीरंग अवधूत महाराज यांनी लिहिली. ती कुठे लिहिली तर ती त्यांनी गुजरातमध्ये लिहिली. ठीक आहे, आणि कधी लिहिली तर श्रीरंग अवधूत महाराज यांनी श्री दत्तबावनी ही 1935 मध्ये माघ शुद्ध प्रतिपदेला एका महादेवाच्या मंदिरात ही श्री दत्तबावनी लिहिली. आता आपण बघू की दत्तबावनीची निर्मिती कशी झाली. तर अशी कथा आहे की श्री रंग अवधूत महाराज यांचे परमभक्त होते एक, त्यांची पत्नी, तिचं नाव होतं लक्ष्मीबेन त्रिपाठी. तर यांना त्यावेळेला भूतबाधा झाली होती आणि यांचे जे पती होते म्हणजे रंग अवधूत महाराजांचे जे परमभक्त आणि लक्ष्मीबेन त्रिपाठींचे पती होते, यांची रंग अवधूत महाराजांवर खूप श्रद्धा होती. त्यांनी त्यांच्याजवळ ती व्यथा मांडली आणि त्यांच्यासाठी म्हणजे ज्या लक्ष्मीबेन त्रिपाठी होत्या यांना जी भूतबाधा झाली होती, त्यांना अनेक म्हणजे पिशाच बाधा झाली होती आणि त्यांना अनेक आधिव्याधी झालेल्या होत्या. त्याच्यामुळे श्री गुरु दत्तात्रयांनी रंग अवधूत महाराजांकडून त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी, ते पण श्री गुरु दत्तात्रयांचे परमभक्त होते आणि त्याच्यामुळे त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी श्री गुरु दत्तात्रयांनी रंग अवधूत महाराजांकडून ही 52 ओव्यांची दत्तबावनी लिहून घेतली होती. आता ही 52 ओव्यांची का आहे तर याचं कारण असं की ज्याप्रमाणे संत श्री तुलसीदासजींनी 40 ओव्यांची हनुमान चालीसा लिहिली, त्याचप्रमाणे श्री रंग अवधूत महाराज यांना सुद्धा दत्तबावनी ही 40 ओव्यांची लिहायची होती. म्हणजे दत्त चालीसा निर्माण झाली असे त्यांना तसं करायचं होतं. पण ओव्यांची रचना करता करता त्या ओव्या झाल्या होत्या 52 आणि ज्यावेळेला रंग अवधूत महाराजांच्या हे लक्षात आलं की याच्या ओव्या 40 नसून 52 झालेल्या आहेत, तर त्यावेळेला ते त्या ओव्या 52 वरून 40 करण्याच्या प्रयत्नात होते. आणि त्यावेळेला साक्षात प्रभू दत्तात्रयांनी त्यांना दर्शन देऊन सांगितलं की या 52 ओव्यांमधली एकही ओवी ही कमी व्हायला नको, या 52च्याच ओळी राहतील आणि ही दत्तबावनी म्हणून ओळखली जाईल. ठीक आहे, आता का तर आपला वर्षभराचे आठवडे असतात 52, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्वर आणि व्यंजन मिळून सुद्धा 52 होतात. त्याच्यानंतर श्री गुरु चरित्राचे अध्याय सुद्धा 52च आहेत. त्याच्यामुळे दत्तात्रयांनी त्यांना आज्ञा केली की याच्यातली एकही ओवी तुम्ही करू नका आणि ही दत्तबावनी म्हणून ओळखली जाईल.
आता आपल्याला प्रश्न पडतो की आपण ही दत्तभावनी कशी म्हणायची. तर बघा, याचे काही खूप वेगळे नियम नाही आहे. जसं आपण बाकीच्या गोष्टींसाठी, एखाद्या पूजापाठसाठी आपण काहीतरी विशिष्ट नियम पाळत असतो, दत्तभावनीसाठी असे खास नियम नाही आहेत. आणि दत्तभावनीमध्ये सुद्धा शेवटच्या ओव्यांमध्ये म्हटलेलं आहे की यथावकाशे नित्य नियम, म्हणजे नित्य नियमांमध्ये रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला जमेल तशी ही दत्तभावनी तुम्ही म्हणा. कंपल्शन नाही की सकाळीच म्हणा, दुपारीच म्हणा, संध्याकाळीच म्हणा, ठीक आहे. त्याच्यामुळे जमेल तशी तुम्ही दत्तभावनी म्हणा, पण म्हणा यथावकाशे नित्य नियम, म्हणजे जसं जमेल तसं तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार ही दत्तभावनी म्हणा, पण म्हणा, ठीक आहे. आणि रंगअवधूत महाराजांनी ही दत्तभावनी लिहून आपल्यावर अनन्य उपकार केलेले आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी दत्तभावनी ही म्हटलीच पाहिजे. बापूंनी सुद्धा आपल्याला दत्तभावनी म्हणायला सांगितलेली आहे. आता काही जणांचं कसं असतं की 52 त्याचा एक संकल्प पण असतो की एखाद्याच्या काही इच्छा पूर्ण करायच्या असतात, किंवा कोणी मनापासून पण करतं आणि कोणी त्यांची इच्छा असते म्हणून 52 गुरुवारी 52 वेळा दत्तभावनेचा संकल्प केला जातो, ठीक आहे. तर तो सुद्धा अतिशय प्रभावी आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुद्धा हा संकल्प अनेक जण करत असतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. असे पण बरेच अनुभव आहेत. त्याच्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुवारी 52 वेळा दत्तभावनी ही म्हणायची आहे. आणि जर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून म्हटली ही दत्तभावनी तर खूपच त्याचे आपल्याला फायदे किंवा त्याचं महत्त्व आपल्याला समजू शकतं, किंवा आपल्या इच्छा, इष्ट इच्छा, योग्य इच्छा दत्तात्रय महाराज नक्कीच पूर्ण करतील. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. कसा वाटला? माझ्यामध्ये नक्कीच आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. काही चुकलं असेल तर क्षमस्व. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधा. आणि ज्यांना गुरुवारी 52 वेळा दत्तभावनी म्हणायची आहे तर मी उद्या म्हणजे गुरुवारी 52 वेळा दत्तभावनीचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करणार आहे. तर ज्यांना म्हणायचे आहे त्यांना त्या व्हिडिओची नक्कीच मदत होऊ शकते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.